मी दुपारी व्हिडिओला स्टार्ट केलं, जस्ट जेवण झालं आणि आज जेवणामध्ये थोडंसं स्पेशल काहीतरी होतं. सागर येताना भेळ घेऊन आले जोगेश्वरीची. जेवण वगैरे झालं आणि आत्ता जस्ट म्हटलं चला स्टार्ट करा व्हिडिओ. घरात पण खूप काम होतं. श्री आज स्कूलला गेली नव्हती, रात्री लवकर गेले होते, तर आज घरीच राहिली. मी पण कंटाळा केला तिला फिरवायचा, व्हिडिओ करा, ती चालत पण नाही. तर आता दोघं पण ना मोबाईल बघत बसले. तर आता मला कामात होती त्यावेळी पटकन आवरलं सगळं किचन वगैरे आणि आता छान अशी रेडी होऊन थोडंसं बाहेर जायचं आहे. म्हणजे आत्ताच नाही जाणार, थोड्या वेळाने जाणार आहे. आणि श्रीला थोड्या वेळ झोपवते, म्हणजे झोप झाली का बाहेर गेल्यानंतर जरा एड्यावणी करत नाही जास्त. झोपीला आली की तिला समजत नाही काय, लगेच रडायला वगैरे चालू करते. काढ ना. काय काय काढला? हा काढला का? दिसला का? हा सेल्फी काढते का? हा काढ, मी बघते. हा असं बघू. माझा फोन दाखवते ना तुझ्या सेल्फी मध्ये. दुपारची झोप वगैरे झाली त्यानंतर डायरेक्ट मोठ्या मामांचं घरच गाठलं आम्ही. का तर आज होता रोहित मामाचा श्रीचा बड्डे होता. मग काय कार्टून खूप खुश होतं आज. मग नाही नाही हो हो म्हणता म्हणता आम्ही बड्डेला गेलो. मग तिनं आणि तिच्या मामानं केक कट केला. दुसरा केक आईनं आणि त्यांनी कट केला. का तर त्यांच्या टिफिन सर्व्हिसला 1 वर्ष कंप्लीट झालं तर त्याचा एक केक होता आणि बड्डेचा एक होता. तर खूप मस्ती खूप धमाल चालू होती. का तर सगळे आले होते खूप दिवसांनी आणि आम्ही पण खूप दिवसांनी सगळ्या फ्रेंड्सला वगैरे सगळ्यांना भेटलो होतो. आणि कार्टूनला पण खूप दिवसांनी तिचे छोटे छोटे फ्रेंड्स भेटले होते. तर खूप मस्ती चालू होती. का तर रोहितला सगळे अंग भरवायचे, श्रीला पण त्याला केक चारायचा होता. तर मस्ती चालू होती. तर कुठला केक चारू मामा त्याला विचारत होती. मग ती म्हणली फोटो काढू, चल फोटो काढा म्हणलं. आणि फोटो काढायला ह्या दोघी कार्टून थांबल्या. त्यानंतर मस्ती चालू होती. म्हटलं चला श्रीला कुठे बघावं काय, का तर खूप माणसं होते काय तिला समजत नव्हतं. बट तिनेच मामासोबत एक सेल्फी घेतलाच, नाही का, फोटो घेतला. छान वाटलं मला पण. का तर आमचं पण नाही नाही हो हो म्हणता म्हणता आम्ही बड्डेला गेलो. खाऊ दे त्यांना, खाऊ द्या. या इकडं काय चेकच पाहिजे, दुसरं काय पाहिजे या इकडं. तुम्ही आता बसा साईडला. काही खरं नाही बाबा. सगळ्यांचं फोटो काढायचं चालू होतं. का तर खूप लेट झाला होता बड्डेला आणि ह्या दोघी साईडला बसून कशा केक खात होत्या बघा, सगळ्यांना बघत होत्या. आणि हे नखरे करत होतं की दाजी मी तुमच्या आधी फोटो काढणार आहे. म्हणलं अरे बाबा ठीक आहे चल तू काढ म्हणलं. त्यानंतर आम्ही दोघांनी फोटो काढला. पण ह्या दोघींचं चालू होतं ही केक खायचा ती केक खायचा. म्हणून म्हटलं थांबा मी तुम्हाला दोघीला आधी साईडला केक देते आणि नंतर आम्ही फोटो घेतो. म्हणलं चला ठीक आहे. काय गोळा करते का एखादा फुलगी किती बस. तिकडे बघू हा बघा आमचा बड्डे बॉय. आणि त्यानंतर म्हटलं चला सगळ्या छोट्या छोट्या कार्टूनचे फोटो काढून घ्यावे. तर एक लईच बारीक होतं तेच लपत होतं. तर श्रीला मामाने उचलून घेतलं का तर फोटोमध्ये ती दिसायची नाही. आणि त्यानंतर सगळ्यांसाठी बिर्याणी मागवली होती. तर श्री तर काय हाताने खात नव्हती. म्हणून म्हटलं चला चारावं. पण परत तिथं म्हटली नाही मम्मा मला हाताने जेवायचं आहे ना. तर म्हटलं चल ठीक आहे तू पण बस जेवायला. सगळे जेवायला बसले होते. का तर आधी म्हटलं छोट्यांना सगळ्यांना जेवू घालावं, त्यानंतर आम्ही सगळे जेवण करणार होतो. आणि ह्यांची मस्ती काय बंदच होत नव्हती. श्रीची तर काय नाही, म्हटलं आधी खा आणि त्यानंतर तुला काही मस्ती करायची ती कर. त्यानंतर तुम्हाला ह्यांचा नजारा जर बघायचा असल्यानंतर हे बघा इकडे प्रत्येकजण मोबाईल बघत होतं. पण सगळ्यांना कळालं की मी व्हिडिओ घेणार आहे तर सगळे मला मोबाईल दाखवायला लागले लगेच. तर मी म्हटलं चला जाऊ दे ह्यांचं चालूच राहणार आहे. आणि परत आम्ही जेवण वगैरे केलं नव्हतं, लेट झाला होता, घरी जायचं होतं. तर त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो. खूप मस्ती चालू होती की मापाच्या बाहेर. मी पण खूप दिवसांनी होते तर मला खूप छान वाटलं की एवढी हसलो होतं आम्ही जेवताना. आणि त्यातनं आम्ही सगळे कपल एकत्र जेवायला बसलो होतो. त्यानंतर हे रोहितचं क्यूट असं गिफ्ट सिद्धार्थने त्याला दिलं होतं. बापरे तुम्हाला काय सांगू, हे मांजरनं कितीचं 1 मंथ म्हणजे 1 महिन्याचे. आणि ह्याची प्राईस जर सांगितली तर मलाच टेन्शन आलं होतं. म्हणलं कशाला पाहिजे रे एवढ्या महागाचं. ते मी घ्यायला गेले पण एवढं लुकडं सुकडं होतं ना की मापाच्या बाहेर. फक्त त्याचे केस खूप होते. त्यात त्यांनी मला नख मारला.
पण ना ते खूप क्यूट होतं, त्याला दाबून घेतलेलं चालत नव्हतं. बट चला ठीक आहे म्हणलं, आता खूप लेट झाला आहे, घराकडे जायचं होतं. रोहितने कसं त्याला घेतलं होतं, मी म्हटलं किती दाबतोय, मग ती मला नाही गं बाई दाबलं नाही, त्याला असं घेतले. आणि त्याला मांजरं इतकी आवडते, त्याने ह्याच्या आधीही खूप वेळा मांजरं आल्यात, आता ह्याला खूप जपलतो का तर खरंच क्यूट आहे ते. आणि त्यानंतर सगळ्यांच्या बाहेर गप्पा चालू होत्या. मी हळूच उठून मांजरेकडे आले होते का तर श्रीला हे मांजर दाखवलं नव्हतं, का श्रीनी सोडलं नसतं आणि खूप त्रास दिला असता त्या मांजरेला, त्यामुळे आम्ही तिला दाखवलं नाही. त्यानंतर चला म्हटलं आता घराकडे निघावं, का तर खूप लेट झाला होता आणि आम्ही पोहोचलो घरी. जेवायला अजिबात जेवण केलं नाही, मस्ती करत बसते. आता घरी आल्या बघा जेवण करते. काय द्यायचं का बाळा अजून? ए बाळा, हे द्राक्षाचं टाकून दिलं. काय द्यायचं बाळा अजून? ओके ओके, जेव. पाणी काय पाणी पाहिजे? ओके. घरी आले, मॅडमचं जेवण चालू आहे आणि म्हटलं चला पटकन आराम करा. इथं पिंपल्स आलाय, त्याला क्रीम लावली आणि चला आता आलं किती पहिला मोबाईल घ्यायचा. हां हां, बघा बघा कशाला खाली घेतला. कधी? फॅन प्लीज. हो का, करते करते. तुमचं इकडं हे इकडं चांगलं चालू द्या. गुड मॉर्निंग. आज उठायला थोडासा उशीर झाला होता, तर म्हटलं पटपट घरातलं आवरावं, का तर थोडंसं शॉपिंगसाठी पण बाहेर जायचं होतं, पण कन्फर्म नव्हतं आमचं, का तर हे दोघांना खूप लेट उठले होते. आणि आज सुट्टी म्हणल्यानंतर तर काय विषयच नाही. कार्टूनची तब्येत थोडीशी डाऊन होती, तर तिला औषध पण दिलं होतं मी, पण सकाळी उठल्या तिनं औषध थोडंसं घेतलं होतं, दूध पिली होती, तरीही तिची झोप जात नव्हती. औषधामुळे गुंगे येत होती तिला, त्यामुळं तिला झोपायचं होतं. म्हटलं चला ठीक आहे झोपू द्या. फ्रेश झाले, चहा ठेवला आणि कार्टून पण उठले. आता मला थोडंसं तिच्यासाठी थोडी शॉपिंग पण करायची होती, का तर उद्या मला लग्नाला जायचं आहे. माझं तर झालं सगळं, बट मेहंदीचे कोण वगैरे मी राहिले तर ते आणून ते आणि आधी हिला नाश्ता. श्रीशा, श्री 2 मिनिटं बंद ठेवते. चला, ह्यांच्यासाठी आम्ही ना व्हाईट शर्ट घ्यायला गेलो होतो, का तर ह्यांचं व्हाईट शर्ट थोडंसं खराब होतं. म्हटलं नको तुम्ही व्हाईट शर्ट घाला, का तर जास्त सूट होतं. कार्टूनची तब्येत ठीक नव्हती म्हणून मोबाईल बघत बसलं होतं इथे एकच साईडला. आणि इथला दादा ना, म्हणजे शॉपमध्ये जो दादा आहे तो ती श्रीला लहानपणापासून ओळखतो, का तर आम्ही इथं कपडे घेतो जरवेळेस सागरसाठी. तर ती आली ना, तिला कॅडबरी जम्स काही ना काही सारखं देत राहतो. त्यानंतर मग मी ज्वेलरी शॉपमध्ये गेले, बांगड्या वगैरे घेतल्या, मेहंदीचा कोण घेतला. तोपर्यंत ह्या दोघांनी शांत बसला असं होणार नाही, काहीतरी कुठाने करत राहतात. गेले शॉपमध्ये, त्यांना 200 रुपयाला हे बलूनचं भेटलं. मी डोक्याला हात लावला, अरे म्हटलं 100 रुपये माझं खर्च, ह्यांनी 200 रुपये खर्च केला. झाली सागरला कपडे वगैरे घेतली. श्रीकडून माझ्याकडे आले, तर आत्ता घरी आले, भाजी बनवली, चपात्या बनवल्या. आता सागरला तर लई भूक लागली आणि आम्हाला अर्जंटमध्ये म्हणलं आमचं चाललं की निघायचं. बघू आता काय होतं, लवकर आवरलं तर ठीक आहे, जाईल नाही तर मग नाही. आता ताई पण आल्यात, त्यांना पार्लरमध्ये जायचं आहे. चला मी जेवून घेते, सकाळपासून काहीच खाल्लं नाही, चहा फक्त झालेला आहे. हां बघा, हे नुसतं तयारी, संध्याकाळी घालायचं आहे, आता नाही. जाताना घेऊन नको घालू का? नको नको, दुसरा घाला. टी शर्ट घाला तो बरा. हां हां, सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात मला, असं करा तसं करा. चला. आणि माझी ना अशी काहीशी तयारी झाली जायची. ते मस्ती करते दादा, हे बॅग वगैरे पॅकिंग चालू आहे. तर आपला आजचा व्हिडिओ इथे सेंड करू. चला बाय बाय. कर, या घरी आणलं नाही, हे चालू झालं. फोड फोड फोड, बलून फोड. गॅलरी सगळं. हा नवीन ड्रेस आत्ता जस्ट घेतलेला आहे श्रीला, लगेच घरी आलेला आहे. श्री बघ का माझ्याकडे. हां हां, मस्त चालू आहे.